नमस्कार. मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. नकळत सारे घडले भाग 2. असं होय, आमच्या मॅडमांना कशाची तरी भीती पण वाटते. धन्यवाद मेघराज, तो गमतीने म्हणाला. भलते चावट आहात तुम्ही, असं म्हणत ती अजून त्याला बिलगली. दोघांना स्वर्ग अनुभूती येत होती. राणी सरकार, आज मी आपली इच्छा पूर्ण केली ना, आता माझी पाळी, तो तिला सांगत होता. तीही त्याला साथ देत बोलली. बोला राजे, काय इच्छा आहे आपली? मला मुका हवा आहे, द्या आता, असं म्हणत तो तिचा मुका घ्यायला गेला. मी वाट पाहिली की नाही, असंच तुम्हीही पहा. योग्य वेळ आली की पूर्ण होईल तुमची इच्छा, तोवर दम धरा, तोंड फिरवत ती बोलली आणि पुन्हा त्याला बिलगली. ते कितीतरी वेळ एकमेकांच्या बाहुपाशात होते. त्यांचं प्रेम त्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होतं. कितीतरी वेळाने तिच्या फोनच्या आवाजाने दोघं भानावर आली. ती लगेच बाजूला झाली आणि तिने फोन हातात घेतला. बापरे, 6:45 वाजले आणि त्यात आईचा कॉल. ती बोलली. उचल उचल, त्याने सांगितलं. हॅलो आई, बोल, असं म्हणत फोन स्पीकरवर ठेवला. कुठे आहेस तू? कधीपासून फोन करते, आत्ता लागला. मातोश्री गरजल्या. मी कुठे आहे? अगं मी बोललेच काय परत परत बोलते, उत्तर दे ना. बस मिळाली का? बस ना? हो अगं, पण आपली नाही, दुसऱ्या रूटची मिळाली. मी फोन करेन तेव्हा बाबांना पाठव, तोवर पोहोचतेच मी. आईनं चरफडत फोन ठेवला. हुश्य, तिने उसासा टाकला. ये ना, असं म्हणत त्याने तिला जवळ ओढलं. अहो सोडा, निघावं लागेल आपल्याला. आधीच साऱ्या गाड्या गेल्या आणि उगाच आईला थाप मारली. ती मागच्या सीटवर बसत बोलली. मी सोडेन ना. तोही पुढच्या सीटवर येत बोलला. तुम्ही? आणि मला घरी सोडणार? नको, कुणी बघितलं तर? ती जरा गांगारून बोलली. नाही ग, उगाच कुणाला काय दिसतंय काळोखात. तसंही आपण रात्री पोहोचणार. सांग, कुणी गावातलं होतं म्हणून. अहो पण किती खोटं आता ही, आणि मघाशी पण खोटंच बोलले मी, ती अपराधी भावनेने म्हणाली. ठीक, तर मग येतो तुझ्यासोबत घरी आणि सांगतो सासरेबुवा आणि सासूबाईंना की माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे. तिला ऑफिशियली माझी बायको म्हणून मान्यता द्या. मी मग रोज विना टेन्शन तिला घरी सोडू शकेन, तो गमतीत म्हणाला. गप ना, ती त्याला चापटी मारत म्हणाली. ते म्हापशाला पोचले. जास्त ट्रॅफिक नव्हतं. अगं आपण जेवूयात का, त्याने विचारलं. नको, उशीर होईल उगच, आणि मग आईचे 1000 प्रश्न, ती म्हणाली. ठीक, तर मग अगं आपण भेटायचं कधी? आता एखादा दिवस ठरवावं लागेल ना, तुम्हीच सांगा ना. ती अनायासे, आज शनिवार आहे. आज आपण ऑफिशियली एकमेकांचे झालो तर दर आठवड्याला शनिवारी भेटायचं, आणि दुसऱ्या दिवशी पण आराम असेल ना, म्हणजे थकलेले असू ना आपण रात्रीचे, असं म्हणत त्याने डोळा मारला. श्श, भलते चावट आहात तुम्ही, गप्पा बसा. हां बरं, तर मग शनिवार ठरला आणि त्या दिवशी लवकर सुटतो कॉलेज, तिने सांगितलं. हमारा प्यार हमसे मिलने के लिए पूरी कायनात लगी है, देखा जाने मन, तो मुश्किलपणे फिल्मी डायलॉग बोलला. फिल्मपणा पुरे. जाताना गाडी हळू चालवा, जपून जा. पाऊस वाढलाय आणि पोचल्यावर मेसेज करा. हां सर, तिने काळजीने बोलली. असं कसं ग ते माझं पिल्लू? अगं सर काय, लायसन मिळाले का तुला नावाने हाक मारायचं? काय गोड नाव ठेवले माझ्या आईने, मुकुंद. घे की नाव मस्त. मी लग्नानंतर सुद्धा तुम्हाला सरच म्हणणार. ती बरं राणी सरकार, आपली आज्ञा. पण उखाण्यात तरी घे. तो उखाणा बरं घेते. कुणी नव्हतं सोबती म्हणून जीवन होतं रिकामी. कुणी नव्हतं सोबती म्हणून जीवन होतं रिकामी. मुकुंद आले माझ्या जीवनी अन निशिगंध दरवळला मनी. मुकुंद आले माझ्या जीवनी अन निशिगंध दरवळला मनी. अरे वा, छान. नशीब मुकुंदा, हे तरी शब्द आले आमच्या सरकारांच्या तोंडी, असं म्हणताच ती गोड लाजली. तेवढ्यात त्याने गाडी थांबवली. तिने छत्री उघडली आणि ड्रायव्हर साईडला आली. त्याने मान तिच्याकडे वळवली. ती खाली वाकली आणि हलकेच
त्याच्या ओठावर ओठ टेकवले. 2 क्षण ती तशीच राहिली. मग नीट उभी राहिली. जपून जा, मेसेज करा हां म्हणत आत पळाली. आत गेल्यावर आईने विचारलं, अगं कशी आलीस? कोणासोबत? आई, ते खालच्या वाड्यावरचे काका भेटले. लगेच उतरल्यावर बाबांना नाही बोलवलं असं म्हणत ती बाथरूममध्ये शिरली. हातपाय धुवून आली. जेवण झाल्यावर सगळे निवांत बसले होते. तेवढ्यात आतून आईचा आवाज आला, बाळा फोन वाजतोय बघ तुझा. आली आई म्हणत ती आतल्या खोलीत गेली. चार्जरला लावलेला फोन तिने हातात घेतला. त्यावर मुकुंद सर नाव झळकत होतं. तिने पटकन उचलला आणि बाहेर गेली. TV बघण्यात बिझी असलेल्या बाबांना काही कळलं नाही. असेल कोणा मैत्रिणीचा म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. हॅलो, अहो फोन का केलात? मेसेज करायचा ना, ती म्हणाली. नाही ग, मेसेजवर तुझा आवाज नसताना ऐकू आला, तो खट्याळपणे म्हणाला. पोचला ना व्यवस्थित? आणि जेवून घ्या, मघाशी भूक लागली होती ना तुम्हाला? ती, अगं आत्ताच जेवलो, अगदी मस्त बेत होता आज. मसाले भात, वांग्याची भाजी, आमटी, फुलके, मस्त झालं जेवण, त्याने सांगितले. आणि गोड तुम्हाला नाही का आवडत जेवणानंतर गोड? तिने भाबडेपणाने विचारलं. आवडतं ना, पण आज जेवणाअगोदरच गोड झालं तो. ते कसं? ती, काय आहे ना, आज माझ्या बायकोने एक गोड मुका दिला. अगदी सगळं गोड झालं होतं म्हणून मग आईला तिखट बेत बनवायला सांगितलं. तो तिला चिडवत म्हणाला. मुक्याची आठवण होताच तिचा गालावर पुन्हा लाली चढली. पुरे आता झोपा शांत, तिनं कसं बसं म्हटलं. आपल्या आठवणीत निद्रा प्रसन्न होणं जरा कठीण दिसते, तरी प्रयत्न करतो. शुभरात्री राणी सरकार, असं म्हणत त्याने फोन ठेवला. तीही आत येऊन TV पाहत बसली. ताईला संशय आलाच होता म्हणून रात्री तिने हिच्याकडून काढून घेतलं. तर आता 3 लोकांना त्यांच्या नात्याची कल्पना होती. तिची ताई, त्याचा दादा आणि विश्वा.